नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, बांधकाम विभागाअंतर्गत आपण जर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असू किंवा आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्यासाठी मित्रांनो बांधकाम विभागाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। त्याच्यामध्ये मित्रांनो दरवर्षी आपला फॉर्म जो तो रिन्यू होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो। म्हणजेच नवीन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला इतर योजनांमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म भरावे लागतात। आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला नवीन जर फॉर्म भरायचा असेल किंवा पूर्वी आपण जर फॉर्म भरला असेल आणि तोच आपल्याला पुन्हा एकदा रिन्यू करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आता शासनाकडून पाठीमागे काही दिवसांपूर्वी तालुका सुविधा केंद्र जे इथे उपलब्ध केलं होतं, म्हणजेच बांधकाम विभागाचं तालुका सुविधा केंद्र होतं। या ठिकाणी जाऊनच लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागत होता। म्हणजेच इतरत्र जे सीएससी सेंटर असतील, आपले सरकार असतील किंवा घरून सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने कामगार विभागाचे फॉर्म भरत होतो। तर ती मित्रांनो वेबसाईट जी आहे ती शासनामार्फत बंद करण्यात आली होती आणि तालुका सुविधा केंद्रामध्ये नवीन नोंदणी असेल किंवा रिन्यूचं फॉर्म असतील असे दोन्ही सुद्धा सुविधा किंवा इतर योजनांसाठी अर्ज असेल तर त्यासाठी तालुका सुविधा केंद्रामध्ये लाभार्थ्यांना जावं लागत होतं। आता याच्यामध्ये मित्रांनो नागरिकांची लाभार्थ्यांची अतिशय मोठी अडचण निर्माण होत होती। तालुका सुविधा केंद्रामध्ये भरपूर लाभार्थी एकत्रित जात असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। त्यासाठी मित्रांनो आता शासनाकडून पुन्हा एकदा नवीन नियमावली आता पुन्हा प्रसिद्ध केलेली आहे, ज्या अंतर्गत आता या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म असतील किंवा रिन्यू फॉर्म असतील हे आता आपल्याला कोणत्या ठिकाणी भरावे लागणार आहेत, कशा पद्धतीने भरायचे आहेत किंवा शासनाकडून कोणते बदल केलेले आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओत पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच मित्रांनो योजनेचे अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देत असतो। आता या ठिकाणी मित्रांनो आपण योजनेसंदर्भात सविस्तर माहिती घेऊया। तर योजनेमध्ये मित्रांनो गौंडी कामगार असतील किंवा बिगारी कामगार असतील किंवा बांधकाम रिलेटेड इतर काही जे मजूर आहेत या मजुरांसाठी शासनामार्फत ही योजना जी आहे ती राबवली जाते। म्हणजेच इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळ अंतर्गत ही योजना राबवली जाते। तर या योजनेअंतर्गत जे लाभार्थी सहभाग घेतात तर अशा लाभार्थ्यांना शासनाकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ देता येतो। तर याच्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत जे लाभार्थी सहभाग घेतलेले आहेत यांच्यासाठी भांडी असतील, घरकुल असतील, आपत्ती जन्मवेळेचे अनुदान असतील किंवा शाळेच्या स्कॉलरशिप असतील अशा वेगवेगळ्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घेतलेले आहेत। आता मित्रांनो याच्यामध्ये शासनामार्फत पाठीमागे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपण इतरत्र कोणत्याही ठिकाणी बांधकाम विभागाचे फॉर्म भरू शकत होतो, तर याच्यामध्ये बदल करून तालुका सुविधा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। आता या एकाच ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी होत होती। त्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला किंवा नागरिकांना वेगवेगळ्या अडचणी येत होत्या। आता याच्यामध्ये मित्रांनो सुधारित बदल करून शासनाकडून आता एक नवीन नियमावली प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये आता नागरिक लाभार्थी आपल्या घर बसल्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे। परंतु त्यासाठी एक नियम अटी करून दिलेले आहेत। त्या कशा असणार आहेत तर स्वतः आपण इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या पेजवरती पाहणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो मी इथे एक स्क्रीनशॉट देत आहे। स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला त्याची सविस्तर अपडेट कळून जाईल। तर स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती वाचून दाखवतो। तर या ठिकाणी मित्रांनो दिलेलं आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तालुका जे सुविधा केंद्र उपलब्ध केले होते तर या ठिकाणची आता डेटा एंट्री बंद केलेली आहे। तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे तर पुढे दिलेलं आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण म्हणजेच नवीन फॉर्म असतील किंवा रिन्यूचे फॉर्म असतील व लाभाचे अर्ज म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर किंवा रिन्यू फॉर्म केल्यानंतर आपण जे योजनांसाठी अर्ज भरतो तर ते अर्ज तर लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजेच आपल्या घरी असतील किंवा आपल्या कोणत्याही सीएससी सेंटरवरती आपल्या सरकार केंद्रावरती अर्ज भरू शकणार आहे। अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। म्हणजेच आपण ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस आपल्या सोयीने फॉर्म भरू तर त्या ठिकाणी आपल्याला एक तारीख निवडायची आहे, ज्या अंतर्गत पुढे दिलेला आहे 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। तर या ठिकाणी मित्रांनो आपण ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। घरी बसल्या सुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकणार आहे। अर्ज भरल्यानंतर आपल्याला एक तारीख त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तर तारीख निवडीसाठी त्या ठिकाणी नवीन टॅब सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या संबंधीची सविस्तर अपडेट आपण पुढे ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे तर त्या
व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती समजून जाईल। तर ती तारीख आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहे त्या तारखेला आपल्याला तालुका सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध राहायचं आहे। म्हणजेच तुम्हाला तुमची पडताळणीसाठी तालुका सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे, परंतु ऑनलाईन पद्धतीने किंवा रिन्यूचे फॉर्म जे असतील ते तुम्ही इतर बाहेर कोणत्याही ठिकाणी भरू शकणार आहे। तर मित्रांनो, ही चालू घडायला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पूर्वी मित्रांनो तुम्हाला पडताळणीसाठी जिल्हा स्तरावरचं जे बांधकाम ऑफिस आहे त्या ठिकाणी पडताळणी केली जात होती, परंतु आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे तुमची धावपळ किंवा तुमची पडताळणीची प्रक्रिया ही लवकरात लवकर त्या ठिकाणी करून दिली जाणार आहे। तर फॉर्म भरताना लक्षात ठेवा, तुमच्या सोयीनुसार तारीख सिलेक्ट करायची आहे। आता या ठिकाणी एक विशेष गोष्ट सुद्धा नमूद केलेली आहे की जर तुम्ही त्या तारखेला हजर राहिला नाहीत तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केला जाणार आहे। ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जर फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा तो फॉर्म भरावा लागणार आहे आणि पुन्हा तारीख घ्यावी लागेल, मोठ्या अडचणी येऊ शकतील। त्याच्यामुळे तारीख सुद्धा अशीच द्या की ज्या वेळेला तुम्ही निवांत असाल, फ्री असाल आणि तुम्हाला त्या सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहता येईल। तर या पद्धतीने तारीख आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बांधकाम विभागांतर्गत भरपूर लाभार्थी लाभ घेत असतात। दरवर्षी मित्रांनो आपल्याला हे फॉर्म रिन्यू करतात, म्हणजे या वर्षी जरी आपण फॉर्म भरला तर पुढच्या वर्षी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म रिन्यू करावा लागतो, तरच आपल्याला शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये सहभाग घेता येतो। तर या सुविधा ज्या आहेत ते मित्रांनो तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता। जर तुम्हाला समजलं नाही तर आपल्या जवळच्या कोणत्याही आपले सरकार केंद्रावरती सेतू सेंटरवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरल्यानंतर तारीख व्यवस्थित सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी पडताळणीला तालुका सुविधा केंद्रावरती उपस्थित राहा। तर मित्रांनो, ही चालू घडीला महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही चालू घडीला अपडेट कळली पाहिजे आणि ते तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपल्या जवळच्या कोणत्याही सेतू सेंटरवरती किंवा सुविधा केंद्रावरती किंवा घरी आपले फॉर्म भरून घेतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी मी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।